मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंची चिंता करू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी हा टोला लगावलाय. मराठी माणसाच्या इच्छेतून ठाकरे एकत्र आलेले आहेत. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये एकोपा निर्माण करावा. संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना हा टोला लगावलाय. दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये आपल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं होतं आणि त्याला उत्तर देताना राऊतांनी हा हल्लाबोल केलेला आहे. तर फडणवीसांनी ठाकरेंची काळजी करू नये असं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे आणि फडणवीसांनी यामधून टोला लगावलाय. आनंद आहे कुठलाही परिवार जर एकत्रित येत असेल तर, आणि त्या बाबतीत मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं एकत्रित येण्याचं. आणि ते क्रेडिट मी याकरता घेतलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं, ज्याकरता त्यांनी स्वतः प्रयत्न केला, पण त्यावेळी दोन भाऊ एकत्रित आले नाही, ते जर माझ्यामुळे एकत्रित येत असतील तर मला असं वाटतं की मी चांगलंच काम केलं आहे, मला त्याचा आशीर्वादच मिळेल. फडणवीसांनी स्वतःविषयी फार गैरसमज करून घेऊ नयेत. ही महाराष्ट्राची गरज होती, मराठी माणसाची गरज होती, इच्छा होती, त्यातून हे घडलंय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकोपा आणावा आधी. जसं मग असे मी नायकांचं बोललो, इतर काही गोष्टी आहेत. आमची चिंता अजिबात करू नये ठाकरेंची. ठाकरे समर्थ आहेत. ठाकरेंनी कायम महाराष्ट्राला एक संदेश दिला मराठी माणसाला, भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणून काल इतका जनसागर उसळला.